बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचा पालकमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये अशी मागणी विरोधकांनी केली आहे। त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी केली आहे। पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट। बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे। धनंजय मुंडेंऐवजी अजितदादांनी पालकमंत्री व्हावं। महायुतीसह विरोधकांची ही दादांच्या पालकमंत्री पदाला पसंती। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना बीडचे पालकमंत्री होऊ देऊ नये अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही केली आहे। त्यामुळे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्री पदाबाबत मोठी मागणी केली आहे। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी घ्यावं अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणी घ्यावा हा जरी त्या सरकारमध्ये तिन्ही पक्षाचा निर्णय असला तरी सुद्धा एकदा जर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त असल्यामुळे त्याचा क्रायटेरिया लावून किंवा राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ते जाणार असलं तर ती स्वतः अजितदादांनी ते पालकमंत्रीपद घ्यावा ही माझी मनातूनची इच्छा आहे। आमची पहिली पसंती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। जर मुख्यमंत्री झाले नाही तर अजितदादा झाले तरी चालेल अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। आमची पहिली पसंती ही राज्याचे मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाही झाले तर अजितदादा झाले तरी चालतं, आम्हाला काही अडचण नाही। अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जसं ते स्वतःचा सारखा सरळ करतील अजितदादा सुद्धा करतील, कारण अजितदादांच्या हाताखाली मी काम केलं। एवढ्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही, ते स्पष्टपणे सांगतात हे भांगारे हे करू नका। दरम्यान राष्ट्रवादीकडे बीडचं पालकमंत्रीपद गेलं तर पालकमंत्री कुणाला करायचं हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये, आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे। सरपंच हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी सोबतच बीडमधील राजकारणाची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यातच धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करण्याला बीडमधील सर्वपक्षीय आमदारांचा विरोध आहे। त्यामुळे मुख्यमंत्री बीडच्या पालकमंत्री पदाबाबत काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।